शंकर नावाचा एक लहान मुलगा एका डोंगराळ भागातल्या खेडेगावात राहायचा. त्याच्या घरात फारशी श्रीमंती नव्हती, पण मातीचं घर, भोवती हिरवळ आणि आईच्या हातचं गरम वरण-भात या गोष्टी त्याला जगातील सगळ्यात मौल्यवान वाटायच्या. गावातल्या एका टेकडीवर एका जुन्या दुर्लक्षित देवळात एक काळी दगडाची शिवपिंड होती. लोक म्हणायचे ते दगड काही बोलत नाही, पण सगळं ऐकतो. शंकर दररोज शाळा सुटली की तिथं जाऊन त्या दगडाजवळ आपले खेळ, आपली स्वप्न आणि कधीकधी रडकी मनाची गुपितं सांगायचा. शंकरचं एक स्वप्न होतं, मोठं इंजिनियर व्हायचं, गावाचं नाव उजळायचं. पण गरिबीमुळं शिक्षण थांबायचं थोडक्यात आलं. त्याचे वडील आजारी पडले, शेत ओसाड झालं. आई दिवसभर मोलमजुरी करत असे. एक दिवस त्या दगडाजवळ रडत बसला, म्हणाला, देवा, खरंच काही करत असेल तर मला थोडी मदत कर, माझं स्वप्न जगायचंय. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी गावात एक मोठा शिक्षक आला, माने सर. त्यांनी गरीब व हुशार मुलांना मोफत शिकवायला सुरुवात केली. शंकर त्यांच्या वर्गात बसू लागला. अभ्यासात तो तेजस्वी होता. सरांनी त्याला मार्गदर्शन केलं आणि वर्षभरातच त्याला शिष्यवृत्ती मिळाली. शहरात जाऊन शिक्षण घेणं सोपं नव्हतं. भाषा वेगळी, जग वेगळं आणि लोक निराळे. पण तो ठाम होता. तो नेहमी म्हणायचा, माझ्या दगडाचा देव माझ्यासोबत आहे. तो कॉलेज पूर्ण करून इंजिनियर झाला. चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. परदेशात जाण्याची संधीही होती. पण शंकरच्या लक्षात आलं की हे सगळं मिळवलं, पण जिथून मी आलो तिथं अजून अंधार आहे. त्यानं परदेशी संधी नाकारली. गावात परत आला. लोकांनी विचारलं, तू वेडा झालास का? एवढं शिकून पुन्हा गावात? शंकर हसून म्हणाला, मी गावासाठी शिकलो आहे. त्याने गावात पाणीपुरवठा योजना आणली. सरकारी मदतीने शाळा सुधारली. मुलांना संगणक शिकवायला सुरुवात केली. त्याचं गाव हळूहळू बदलू लागलं. मुलं शहरात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू लागली. टेकडीवरचं ते जुनं मंदिरही त्यानं दुरुस्त केलं. शिवपिंड स्वच्छ केली. एक झाक ठेवली, पण मूळ दगड तसाच ठेवला, काळा, शांत आणि सहनशील. एका संध्याकाळी शंकर त्या दगडाजवळ बसला, म्हणाला, मी तुला देव मानलं आणि तू माझा विश्वास निभावलास. आता ही पिढीही तुला देव म्हणून नाही तर प्रेरणा म्हणून पाहिल. देव नेहमी मंदिरात नसतो, तो आपल्या श्रद्धेत आणि कर्तृत्वात असतो. एखाद्या दगडालाही आपण श्रद्धेने आणि मेहनतीने पूजलं तर तोही देव होतो. पण खऱ्या अर्थानं देव तेव्हाच प्रसन्न होतो जेव्हा आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरवतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.